तर मित्रांनो, आज वडकीचं भव्य असं हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्यात फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला आहे दहिगावकरांचा पाखऱ्या. आपल्यासोबत त्याचे मालक आहेत. दादा नमस्कार. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. खऱ्या अर्थानं आज हिंद केसरी मैदान होतं आणि आपल्या आज पाखऱ्याने खऱ्या अर्थानं तुमचं नाव ठेवलं आज मैदानात. काय सांगा आजच्या मैदानाचा आनंद? बरोबर. हिंद केसरीचं मैदान आणि मग आजचं नियोजन एवढं मोठं मैदान म्हणल्यानंतर चित्र्याबरोबर कसं नियोजन झालं होतं? म्हणजे चित्र्या आणि पाखरे ही गाडी ह्याच्या आधी कुठल्या कुठल्या मैदानात पळाली? पळाली होती, चौदरवाडीला पळाली होती, काजरला पळाली होती. याच्या आधी 3 वेळा गोलाला घेतला. चिट आता बघा, आज हिंद केसरीचं मैदान आहे. हिंद केसरीचा मैदानाचा गोलाला भेटणं म्हणजे फार मोठं भाग्य असते. प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की हिंद केसरी मैदानाचा गोलाला लागावा आणि आज तो पाखऱ्याने तुम्हाला दिला. काय सांगाल? यापूर्वी पण झाला बरं का, 2 वेळा झालं हिंद केसरीचं मोठ्या मैदानात. तिसरा आहे आणि ही गेल्या वर्षी सेमीमध्ये मार खाल्ला या मैदानात. त्यामुळे यांचा जरा अपेक्षा होती ही मैदानामध्ये पारंपरिक मैदान बरंच वर्ष झालं त्या मैदानावर फायनलला जायचं, फायनलचा गुलाल घ्यायचा म्हणजे हिंद केसरी गुलाल घ्यायचं म्हणजे लय मोठं नशीब लागते. बरोबर. ड्रायव्हर कोण होते? सोन्या रामसवाडीचा शेट. आता हे कंटिन्यू आपला पाखऱ्या गुलालात आहे, म्हणजे आता मागे पण 1 नंबर केलाय, कंटिन्यू गुलालात आहे, कुठेतरी आपलं नाव करतोय आणि तुमच्या पण चेहऱ्यावर समाधान आहे. ते काय वाटतंय? अचानक एक अर्ध मैदान होतं, आता सलग सलग आहे त्याच्या आडवर 1-2 मैदान मार खाली म्हणजे आपल्याला प्रेमाने द्यावं लागतं ते. बरोबर. म्हणजे करावं लागतं. म्हणजे नियोजन कसं करताय? नियोजन काय? नियोजन म्हणजे कसं आपल्याला योग्य वाटेल त्या बैला पळतोय आपली गाडीवर फायनलला राहील गुलाल, म्हणजे आपण जास्त अपेक्षा करत नाही, गुलालात राहावं. बरोबर. अशा मागचा वेळ भेटला का आपल्याला. आता शेड बघायला गेलं तर पाखऱ्याचा प्रवास देखील मोठा आहे. खूप लांबून प्रवास करत असतो तो आणि तिथवरून येऊन तिथवरून कुठेतरी तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण टीमच्यासाठी तो पळत असतो. त्याच्याविषयी काय सांगाल? त्याचं कसं आहे, त्याची सेवा केलेल्याचं फळ आहे. आणि ते 1 वर्ष लंपित म्हणजे नो गॅरंटीवरून होता. बर. 1 वर्ष पूर्ण 1 वर्ष म्हणजे आदतमध्ये हिंद केसरी झाला ओपनच्या मैदानात. आणि तिथून पुढे जे म्हणजे आता गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच मैदानात आला. बर. पूर्ण 1 वर्ष म्हणजे बांधून सेवा केल्याचं फळ घेतली. म्हणजे पाखऱ्याचा थोडासा इतिहास सांगा. म्हणजे खरेदी आहे का घरच्याच? खरेदीमध्ये कसं 10-11 महिन्यावर असं पेतं घेतलेलं आपण, ते आणून आपण म्हणजे समजून शिकवून मैदानात काढलं. म्हणजे आपण त्याला कष्ट केलेलं आहे, म्हणजे शिकवलंय आपण स्वतः. आता किती वय आहे त्याचं? आता 3.5 वर्ष. 3.5 वर्ष. आता पुसेगावचं पण भव्य मोठं तुम्हाला माहिती आहे, हिंद केसरी मैदान आहे. ते तगडं नियोजन प्रत्येक मैदान म्हणजे नंदीचं असणार आहे. तर पाखराचं नियोजन झालंय का नाही अजून? काय चाललंय तरी 5 गुलाल लागतोय म्हणल्या अपेक्षा की फोन भरपूर तुम्हाला येत असतील कंटिन्यू. कसं काय वाटतंय की आता तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातलं पहिलं नामांकित ते हिंद केसरी मैदान आहे, मग त्या दृष्टिकोनातून कसं पाहताय पाखराचं नियोजन करण्यासाठी? फायनल नक्कीच. आणि खऱ्या अर्थानं चांगला आपला पाखऱ्या पळतोय आणि नक्कीच. आणि मेन म्हणजे दहिगाव नक्की कुठं आलं? कारण माळशिरस तालुका. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण सांगा, म्हणजे ह्या थ्रूमध्ये पोहोचू शकतो कुठं पण. पाखऱ्याचा जर लागेल फोन नंबर असेल तर, पहिरेकरांना वगैरे लागला तर सांगा नंबर. नक्कीच मित्रांनो, पाखरा तर कंटिन्यू मित्रांनो टॉपचा नंदी गुलालात राहतोयच. दादानी नंबर पण दिलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि नक्कीच पुसेगावचं मैदान आहे आणि रंगीत तालीम झाली आहे. हिंद केसरीचा गुलाल लागलाय तुम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.